नमस्कार, मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. तर आज आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे. नैवेद्य आहे आज. तर नैवेद्य बनवायसाठी सकाळी लवकर उठून तयारी चालू केली आहे. तर चला पुरणपोळीचा स्वयंपाक नंदन भोजाई मिळून बनवणार आहे. तर तेवढीच ग्लासभर डाळ घातले. पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे आज आपल्याला लवकर उठून. काय म्याव म्याव लाडू तुझी जेसीबी खेळ ना. मग तू नाही आवडत तुला, सगळं दादाचंच आवडतंय. तुझी जेसीबी खेळ ना बाळा, तुझ्या आवडीचं तुला घेतलंय ना. काय होतं रे समोर? होय का? मग सरळ जोड ना एकदम का ते आहेच तिथं तिथं ट्रन घे सरळवाले का? अरे चा पुरण शिजलंय, पुरण वाटायचंय. तांब्या नाही ना का? दादाला बांधून देते मी इथून, मग आवडते. बांगड्याच कामचं हुकलंय आता. फोन तर करायचं, फोन बंद करून ठेवला होता. मळ्यातून फोन तर करायचं. तिथं विचारलंय बांगड्याला सांगितले का नाही, मग मला विचार म्हणायचं का नाही. त्यांना वाटलं ना आता सांगून सुद्धा आले नाही तुझी असून. एक तर घरातून जाताना सांगितलं नाही, मी जा म्हणून सांगितलं नसतं का? मग दादा किती कर लागते. एक तर साखरपुड्याला सांगितलं होतं दादाला, काम होतं मी गेले नाही, घडी होते मळ्यात. थांब जेवण कशाची काय करू? काय लावले? आता वेळ नाही बाळा, निवत करायचे बाप्पाला. पुरणपोळी करते ती खावा. यात्रा, कार्यक्रम, लग्न सगळं ह्या 4-5 दिवसात सगळं मिळून एकच आले. प्लेट घे. भांडे जाळीत आहे. भूक लागली आहे बघ तुला, सकाळपासून काय खाल्ला नाही. थांब जरा, गाडी होती माझी ते नाही. एक मिनिट देते थांब. पापड कसे करते झालं 4 मिनिटं केले. निवड 8-10 लागतात का?
तुम्ही आता काय म्हातार झाले का रे चपेला? हा? नाही घरी ठेवायचं. चहा पिणार आहे? हा शिगडीवरच आता शिगडी चालू झाली. गॅस गॅस कशाला? भजे, आमटी, भात, पापड सगळं झालेलं आहे. फक्त आता निवडा आणि पोळ्या बनवायचं राहिले. ते नंदबाई ते बनवत आहेत. सगळी घाई एकदाच. आज नैवेद्य बनवायचा, यात्रा, आज लग्न, उद्या आपलं कार्यक्रम. या सावलीला इकडं चांगलं मस्त दूध पिऊन ऊन शेकाले. तर झाडाखाली आले. झाडाखाली एकदम सगळं स्वच्छ झालेलं आहे. स्वच्छ तर पहिलंच होतं, फक्त पाला होता, ती पाला पण सगळा काढला. उद्या कार्यक्रमाला आलेले लोक सगळं मस्त झाडाखाली बसतील. बघा जांभळं कसले खाली मस्त लागलेत, एकदम खाली आहेत. तर अगदी महिनाभरात आपले जांभळं पिकतील. महिना पण लागणार नाही, मला वाटते 15 दिवसातच जांभळं खायला येतील. तर पूर्ण असे खाली आहेत एकदम मस्त असे जांभळं. तर हे आपलं जुनं झाड आहे आणि हे जळलं होतं, ती तिकडलं छोटं होतं. तर आता ती मोठं झालं आणि ही छोटं आहे. पण ही नव्यानं परत अजून छान असं हे झालं, फुटलंय. हे बघा किती सुंदर जांभळं आहेत. कुठं कुठं कसं कसं साफसफाई केलेत बघू. चहा पित आहेत तोपर्यंत. परत मला पोरांना अंघोळी घालायची, त्या लग्नाचं आवरायचं आहे. एक पाड सापडलं मला. तर आपला हा लोणच्याचा आंबा आहे, याचा छान असा पाड सापडला आहे. जास्त आंबे नाहीत ह्यावर्षी, खूप नुकसान झाले आंब्याचं. तोर तर इतका मोठा लागला, पण आंबे तोर गळून गेला सगळा. सापडलेले पाड, केशर आंबा आणि लोणच्याचा आंबा. अरे 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 मनीला नको तसं करू, घाबरते म्हणे. बघ पळाली पळाली पळाली. चला चला लग्नाला जायचं, चला. लग्न आल्यावर बस रे बाळा कनक पशी. तुला कनक लय आवडल्या का? क्यूट आहे ना लय. कनक म्हणजे अंकिताची मुलगी. कनकचा मामा कनक पशीच बसायचं म्हणतोय. काय तुला मामा म्हणते का? अजून तुला बोलत नाही, पुढच्या वर्षी म्हणते मामा. चला मग आता आपण चाललोय लग्नाला. व्हिडिओ शूट पर्यंत बघा. निघालो आम्ही सगळे आवरून. ह्या बघा जाऊ बाई, पाठीमागे एक जाऊ बाई. लेक तर आहेच की. बोलला पप्पांचा गर्दा गर्दा चिल्ले पिल्ले. कोण ना तुम्हाला मी रुकवत दाखवते लग्नामधला. आम्ही चाललोय आता जेवण करायला. रुकवत बघितलं काय बा.
लोक म्हणतात की माणसानं सोन्यासारख्या साथ माणसासोबत राहून द्या. मी श्री विष्णूची प्रार्थना करतो. शाडो पळतोय. नानाचं वर्षरात आहे त्यासाठी पप्पा आलेत. पप्पांसाठी पुरणपोळीचं जेवण. पप्पाला पुरणपोळीचं जेवणाचं ताट. चला आंब्या खाली घेऊन जाऊ. तर आईनं काय काय दिलं तुम्हाला दाखवते. चकल्या, करंजा करून दिल्यात. तर ह्या आहुनला शुगर आहे ना, त्यांना आहुनसाठी सपक शंकरपाळे आणि पोरांसाठी आमच्यासाठी गोड शंकरपाळे आणि मस्त असा कुरकुरीत लातूरचा चिवडा. आणखीन कपडे वगैरे आहेत तेही तुम्हाला दाखव. तर कार्यक्रम, यात्रा, घरात पसारा खूप आहे, इग्नोर करा. तर नानाचं 3रं वर्षरात आहे. तर त्यासाठी पूर्ण आमच्या फॅमिलीला कपडे घेतलेले आहेत. तर ह्या आहेत साड्या, हे बघा. तर हे मी एकसारख्या अशा 5 साड्या घेतल्यात. आम्हा दोघी जावाला आणि 3 नंदाला. हा मग तेच की हे बघा, अशा सगळ्या 5 साड्या मी एकसारख्या घेतलेल्या आहेत. सोबतच समर्थच्या पप्पाला, मोठ्या दिरांना आणि समर्थ सम्राटला सुद्धा कपडे घेतलेले आहेत. तर उद्या आयर करताना मी कार्यक्रमाचे व्हिडिओ ते तुमच्यासोबत शेअर करेन. हे बघा, एकसारख्या 5 साड्या घेतलेल्या आहेत मनावर सगळ्यांच्या. म्हणजे मी स्वतः खरेदी केलेली. आणि हे दोघाला सेम टी शर्ट. हे बघा, तर उद्या आयर केल्यानंतर घालायचं बघा.